काय काका, अरे तुम्हाला इकडे दरवाजाचं टेन्शन आहे, त्याच्यामध्ये कावळ्यासारखे काय का 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 करताय तुम्ही? पोपटाला शांत करण्यासाठी कावळ्याला बोलावं लागतं. अरे फालतूच्या गोष्टी करण्यापेक्षा दरवाजा उघडा ना तुम्ही लोक. करेक्ट आहे भाई, पण विचार करण्याची काहीच गरज नाहीये. हा तोडणार आहे आज. आता केस घेतली हातात त्याने, खेळ संपला. आज तर या दरवाजाने एवढं दुःखी केलंय की आता एकतर हा नाही राहणार किंवा सोडी नाही राहणार. अरे सोडी, शांत हो बाबा, शांत हो. तू गरजेपेक्षा जास्त ताकद लावलीस ना तर काहीच फायदा होणार नाहीये. हे कार्पेंटरचं काम आहे, कार्पेंटरला बोलून घेऊया, तो ठीक करून देईल. तू अशी लात वगैरे मारलीस तर तुलाच इजा होईल ना. ओ मेहता साहेब, मला काहीच इजा होणार नाहीये, पण या दरवाजाला मात्र आता खूप इजा होणार आहे. अरे मेहता साहेब, हा तर तो खरा पुरुष आहे जो अजिबात रडत नाही आणि त्याला इजा सुद्धा होत नाही. बरोबर ना सोडी? एकदम बरोबर जेठाप्रा, थँक्यू. जेठालाल, एवढं चढवू नकोस मोठ्या भावाला. हे बघ सोडी, मला माहिती आहे की तुला इजा वगैरे होत नाही, पण मित्रा या प्रकारे उघडण्याचा हट्ट नको करूस ना तू. ओ मेहता साहेब, हा हट्ट नाहीये, माझं कर्तव्य आहे. सोडी भाऊ, समजून घे ना बाबा, हे कार्पेंटरचं काम आहे, कार मेकॅनिक्स नाही. अरे अरे बाबा, वा वा वा. कधीपासून सुचलं होतं ते बाहेर येत नव्हतं, ते दाद मिळाले ना म्हणून ते. सोडी, मला वाटतं जरा वरच्या बाजूला लात मार, दरवाजा नक्की उघडेल. कशी कशी जरा लात मारून दाखव ना. बाई, त्याचं काम त्यानेच करावं. हा, ज्याचं काम त्यानेच करावं म्हणून तर मध्ये मध्ये विनाकारण नाही घुसावं. वा. सोडी, तू दरवाजा उघड. हो काकाजी, आता बघाच, हा दरवाजा तुटून नाही उघडूनच राहणार. वाहेगुरु कृपा कर. बोले सोनिया. ओय बेडू, दरवाजा उघडला. जेठाप्रा, दरवाजा उघडला बाबा. सॉरी. अरे पप्पू, तुझं लग्न झालं. मेहता साहेब, झाली की नाही कमाल? उघडून दाखवला की नाही मी? ओय अय्यर भाई, बघितलंस बिडू? ओय दरवाजा उघडून दाखवला. उघडणं नाही, याला तोडणं म्हणतात सोडी. अरे ठीक आहे ना भाऊ भिडे, तुला दरवाजा उघडायचा होता, उघडला ना भाऊ. आता हे थोडं बहुत नुकसान झालंय, ते कार्पेंटरला बोलून रिपेअर करून घे ना भावा. हो भिडे, आता जे होणार होतं ते झालंच ना. आता यामध्ये आणखीन चर्चा करून काय अर्थ? हो, कसा अर्थ नाही मेहता साहेब, मी तर सोडीला सांगितलं होतं पण त्याने ऐकलंच नाही. कमाल आहे बिडू. ओय मी तर तुझी मदत करत होतो यार. मदत? अरे ही अशी असते मदत? सोसायटीचं नुकसान करून टाकलंस तू सोडी. ओ खजिनदार, काहीतरी बोला ना. अरे आत्माराम, बोलण्याचा काय फायदा आहे? दरवाजा तर तुटून गेलाय ना. एक काम करू, कार्पेंटरला बोलवून दरवाजा नीट करून घेऊ. अरे काय सगळे एकच गोष्ट बोलतायत, कार्पेंटरला बोलवा, कार्पेंटरला बोलवा. अच्छा बाबा, तुला येत असेल तर तू स्वतःच रिपेअर करून टाक बाबा, नको बोलूस कार्पेंटरला. जेठालाल, मी मस्करीच्या मूड मध्ये बिलकुल नाही आहे. आता दरवाजा तुटून गेला तर त्याला बदलून टाकायचा की त्याला नीट करायचं, यासाठी मीटिंग बोलवावी लागणार. नाही या बाबा, एवढ्या छोट्याशा कामासाठी आता मीटिंग बोलावण्याची गरज नाही. तुझं पण ना ते मोरासारखं आहे. हा, ते पाऊस येताच त्या मोराला कसं पिसारा फुलवायचं मन होतं ना, तसं तुला सुद्धा सोसायटीत काही झालं नाही की बस मीटिंग बोलवायचं मन करता. अरे मीटिंग नाही बाबा, छोटंसं काम आहे, त्या कार्पेंटरला बोलवून रिपेअर करून घे ना बाबा. आता मला दुकानात जायचं, उशीर होतो. मग हे सगळं माझं एकटाचं काम आहे? अरे तू एकटा कुठे आहेस? तो कमिटी मेंबर आहे, ते ट्राउजर साहेब आहेत. जेठालाल, ट्राउजर नाही, ट्रेजरर. अरे हो, तेच अय्यर भाई. चला बापूजी, मी येतो. हा, जय जिनेंद्र. जेठालाल, मला पण लेट होते ऑफिसला, मला सोडशील का? चला सोडतो ना मी तुम्हाला. ओ यारो, मी गॅरेजला चाललोय, तुम्हाला कोणा वाटेत सोडून जातो मी. चला. अरे हो भाऊ, ज्याच्यासाठी दरवाजा तोडलाय ती रिसीट तर घेऊन जा. ओ बिडू, ओ संध्याकाळी घेतो मी. ओय चला रे, चला. आता वेळ नाहीये, अरे लेट झाला मग बाबा. दरवाजा का तोडला? अरे बघा. ओ पोपटलाल, ओय कुठे पळतोस रे? अरे ऐक तर. बाबा, मला प्रेस मधून सारखे फोन येतात, अर्जंट काम आहे, मी 1 तासात जाऊन येतो. हा, तोपर्यंत दरवाजाचं काम सगळं करून ठेवा. अरे आत्माराम, मी काय बोलतो, सनमायका पण तुटून गेलाय तर त्याला पण चेंज करून घे. चला मी निघतो. हा, ए चेंज करून घे म्हणजे? अरे तू खजिनदार आहे, तू तरी थांब अय्यर. अरे आत्माराम, मी सोसायटीचा ट्रेजरर आहे. माझं काम सोसायटीचा हिशोब वगैरे सांभाळायचंय आणि हे सगळं काम तर आत्माराम सेक्रेटरीच करून घेतो ना. आणि दुसरं काय, आज लॅब मध्ये मला भरपूर काम आहे, मला अर्जंट जावं लागणार आहे, म्हणून सॉरी, मी निघतो आता.
अच्छा काकाजी मी येतो हा. पहा काकाजी, पाहिलं ना, एक एक करून सगळे निघून जातात आणि सगळी जबाबदारी माझ्यावर येऊन पडते. अरे बाबा, ते सगळे यासाठी निघून गेले कारण या सगळ्यांचा तुझ्यावर विश्वास आहे. आणि भेंडी मास्तर तू आहेसच तसा, एकदम जबाबदार समजूतदार आहे. अरे मी तर म्हणतो आपल्या गोकुळधाम सोसायटीला तुझ्यासारखा चांगला सेक्रेटरी मिळूच नाही शकत नाही. चल आता त्या सुताराला बोलून हा दरवाजा ठीक करून घे. आणि काही काम असेल तर मला बोल, मी घरीच आहे. हो ठीक आहे ठीक आहे. ए सत्यानाश सोडी उत्साही. अगो बाई 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 बाई, दरवाजा तोडलात तुम्ही? काय ते? हा दरवाजा तोडलात तुम्ही का? अगं मी का दरवाजा तोडणार? मला काय माहित. मग का बोललीस? अहो हा दरवाजा तुटलाय, तुम्ही समोरच उभे आहात, तर असंच वाटणार ना की तुम्हीच दरवाजा तोडलाय. अगं तू इथे. काय झालं? अगं इकडे तर ये. काय झालं पण? अरे इकडे ये, सांगतो तुला. हे दे मला. अहो दे दे. आता तिथे जाऊन बोर्डावर लिही मूर्ख. का? मी जे सांगतोय ते कर. जा लिही जा. हा लिहिलंस ना? आता इकडे ये. हे घे. हा हा आता तू मला सांग, मी इथे असा उभा आहे आणि हे इथे असं लिहिलंय मूर्ख, तर याचा अर्थ असा झाला की हे मूर्ख मी लिहिलंय? नाही. हा तेच म्हणतोय मी. तो जो दरवाजा आहे तो मी नाही तोडलाय. मग यासाठी एवढं सगळं करायची काय गरज होती? सरळ सरळ सांगायचं तुम्ही दरवाजा नाही तोडलाय, मी ऐकलं असतं. हे मूर्ख, इकडे ये तिकडे जा. ठीक आहे चला. अरे चला काय चला? आता हे जाणून नाही घ्यायचं का की दरवाजा कोणी तोडलाय? हो हो सॉरी. कोणी तोडलं? सोडीनी. अगं बाई का? अगं काय झालं? तोडला त्यांनी. अगं बाई कठीण आहे. आता एक एक करून सगळे निघून गेले, पण मी कुठे जाणार? मलाच ठीक करावं लागणार आता हे. हे बघा तुम्ही सकाळी सकाळी रागवू नका, शांत व्हा. हाँ ये हंसते हंसते खुशी खुशी जीवन प्यार से बिताओ तो जीवन उत्सव बन जाता है.